नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गवते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश ग्रुप फॉर ऑल मध्ये स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, 11वीची जी सीईटी होणार आहे, 11वी ॲडमिशनसाठीची म्हणजे 11th स्टँडर्डसाठी जी सीईटी होणार आहे त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आपण एमसीक्यूज इथे आज डिस्कस करणार आहोत। टोटल 20 एमसीक्यूज बघायचे आहेत आपल्याला आणि कुठल्या टॉपिकवर बघायचे आहेत तर फ्रेमिंग क्वेश्चन्स या टॉपिकवरती, त्याला आपण क्वेश्चन फॉर्मेशन असं देखील म्हणतो। सब्जेक्ट आहे इंग्लिश आणि त्यामध्ये लँग्वेज स्टडी जो टॉपिक दिलेला आहे त्यामधील 27 नंबरचा हा सब टॉपिक आहे आणि टॉपिक कुठला आहे, फ्रेमिंग क्वेश्चन्स। तर बघूयात यावर आधारित अतिशय महत्त्वाचे 20 एमसीक्यूज कुठल्या पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात। तर सुरुवात करूया 20 एमसीक्यूज बेस्ड ऑन फ्रेमिंग क्वेश्चन्स। यामध्ये सगळ्यांनी लक्षात घ्यायचे, जेव्हा आपण फ्रेमिंग क्वेश्चन्स म्हणतो त्यावेळेस आपल्याला टेन्सेस माहिती असणं फार गरजेचं आहे। टेन्सेसचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स जर तुम्हाला येत असतील, स्ट्रक्चर्स लक्षात घ्या। स्ट्रक्चर्स म्हणजे काय, कुठल्या पद्धतीने आपण फ्रेम करायचं आहे क्वेश्चन, त्यासाठी तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर्स माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच आपण ज्याला इंट्रॉगेटिव्ह म्हणजेच क्वेश्चन्स विचारण्यासाठी कुठलं स्ट्रक्चर यूज केलं जातं ते माहिती असणं गरजेचं आहे। तर सुरुवात करूया आपण कुठल्या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात। क्वेश्चन नंबर 1 बघायचं आहे सगळ्यांनी। आयडेंटिफाय द करेक्टली फ्रेम्ड क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट इन द अबोव सेंटेन्स ॲज अन आन्सर। म्हणजे वरते जे सेंटेन्स दिलेलं आहे त्यामध्ये जे अंडरलाइन केलेला पार्ट आहे म्हणजे टू द रूम, हे आन्सर आलं पाहिजे तुमच्या क्वेश्चनचं। क्वेश्चन असा फ्रेम करायचा आहे की तुमचं टू द रूम हे काय आलं पाहिजे, आन्सर आलं पाहिजे। म्हणजे इथे काय दिलंय सेंटेन्स, आय हरीड बॅक टू द रूम। आता टू द रूम हे आन्सर पाहिजे, मग क्वेश्चन कुठल्या पद्धतीने तयार करावा लागेल त्यासाठी तुम्हाला या वाक्याचा टेन्स लक्षात येणं गरजेचं आहे, हे कुठल्या टेन्समध्ये विचारलेलं आहे। तर बघूयात आपण काय ऑप्शन्स दिलेले आहेत। 4 ऑप्शन्स दिलेले आहेत ए बी सी डी। ए ऑप्शन आहे हाऊ डिड यू हरी बॅक, सेकंड दिलाय वेअर डिड यू हरी बॅक, सी दिलाय व्हेन डिड यू हरी बॅक आणि डी दिलाय डिड यू हरी बॅक टू रूम। आता इथे काय आहे, काय विचारलंय, टू द रूम म्हटल्यानंतर काय लक्षात येतं आपल्या, दिस इज अ प्लेस, प्लेस आहे। प्लेससाठी आपण काय यूज करतो तर आपण वेअर यूज करतो, वेअर लक्षात घ्यायचंय। म्हणजे आपल्याला WH टाईप वर्ड्स कुठले वर्ड्स कशासाठी यूज केले जातात हे देखील माहिती असणं गरजेचं आहे। म्हणजे इथे हाऊ डिड यू हरी बॅक कुठल्या पद्धतीने हे येणारच नाहीये। त्यानंतर वेन डिड यू हरी बॅक, वेळ विचारते, वेनचा आन्सर आहे का ते नाही, तर इथे डिड यू हरी बॅक टू रूम म्हटलेलं आहे, याचं येस नो मध्ये आन्सर आहे ते सोडून द्यायचं, हे होणार नाही। तर वेअर डिड यू हरी बॅक, बघा वेअरनं सुरुवात केली, डीड का घेतलंय, हा सिंपल पास्ट टेन्स आहे म्हणून याचं डीड घेतलंय, त्यानंतर आयचं यू करावं लागतं आणि त्यानंतर हरी जे आहे हरीडचं हरी केलंय कारण इथे डीड आलेलं आहे, कारण इथे डीड आलेलं आहे। सो वेअर डिड यू हरी बॅक अँड क्वेश्चन मार्क, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी। यासाठी लक्षात घ्यायचंय तुम्हाला टेन्सेसचे बेसिक स्ट्रक्चर्स येणं गरजेचे आहे, तरच तुम्हाला क्वेश्चन कसा फॉर्म करावा लागतो, WH टाईप वर्ड्स कुठले कशासाठी यूज केले जातात हे माहिती असणं देखील गरजेचं आहे। म्हणून क्वेश्चन नंबर 1चा आन्सर आहे ऑप्शन बी, दॅट इज वेअर डिड यू हरी बॅक। तर त्याचा आन्सर येतं आय हरीड बॅक टू द रूम। नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 2। आय हॅड मेड अ स्टडी ऑफ मेन्स फेसेस। बघा सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचंय, पहिल्या क्वेश्चनच्या वेळेस जे एक्सप्लेनेशन दिलंय ते लक्षात ठेवायचंय। आता इथे बघा काय करायचंय, आयडेंटिफाय द करेक्टली फ्रेम्ड क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट इन द अबोव सेंटेन्स ॲज अन आन्सर। आय हॅड मेड अ स्टडी ऑफ मेन्स फेसेस, कशाचा स्टडी केला आहे, ऑफ मेन्स फेसेस। ओके, मग आता इथे काय येतं, कुठल्या पद्धतीने विचारलं जाऊ शकतं, आय हॅड मेड, आता हा कुठला टेन्स आहे, पास्ट परफेक्ट टेन्स, विच इज दिस टेन्स, दिस इज अ पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आहे। तर बघूयात आपण काय ऑप्शन दिलेले आहेत ए बी सी आणि डी। बघा व्हॉट स्टडी हॅड यू मेड, व्हॉट स्टडी हॅड यू मेड, सेकंड दिलंय हाऊ स्टडी हॅड यू मेड, हॅड यू मेड अ स्टडी ऑफ मेन्स फेसेस। आता मेन्स फेसेस इथं आलं, आपल्याला आन्सरमध्ये आलं पाहिजे म्हणजे सी आन्सर होणार नाही। हाऊ यू मेड अ स्टडी ऑफ मेन्स फेसेस कुठल्या पद्धतीने हे देखील येणार नाही, कारण आपलं अंडरलाईन केलेलं काय आहे, ऑफ मेन्स फेसेस आन्सर आलं पाहिजे क्वेश्चन तयार केल्यावर, म्हणजे ए आणि बी मध्ये आन्सर आहे। सो व्हॉट स्टडी हॅड यू मेड,
तर याचा आन्सर आहे तर व्हॉट स्टडी, कुठला, हाऊ नाही, कुठल्या पद्धतीने नाही तर कुठला स्टडी केलेला आहे. सो याचा आन्सर बघा व्हॉट स्टडी हॅड यू मेड. आता क्वेश्चन फ्रेम करताना काय केलंय बघा, WH टाईप वर्ड घेतलेला आहे सुरुवातीला, हे समजून घ्यायचंय. तर त्यानंतर पुन्हा कुठल्या पद्धतीचा स्टडी तू केलेला आहे, तर याचं मी स्ट्रक्चर तुम्हाला समोर समजून सांगतोच. तर क्वेश्चन नंबर 2चं आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, व्हॉट स्टडी हॅड यू मेड. सो क्वेश्चन नंबर 2चा आन्सर ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट बघूया आपण थर्ड क्वेश्चन. त्याच पद्धतीनं तुम्हाला इन्स्ट्रक्शन आहे. आयडेंटिफाय द करेक्टली फ्रेम क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट इन द अबोव सेंटेन्स ॲज अन आन्सर. सेंटेन्स दिलं आय ड्रीव देम आउट विदाउट अ साऊंड. आता विदाउट अ साऊंड इथे अंडरलाइन केलेलं हे आन्सर आलं पाहिजे, बरोबर. आता आय ड्रीव देम आउट हे आहे सिंपल पास्ट टेन्समध्ये वाक्य आहे, सिंपल पास्ट टेन्स. मी का टेन्स सांगतोय लक्षात घ्या, त्यानुसारच त्याच्यामध्ये चेंजेस होतात बघा. आता दिलंय विदाउट अ साऊंड. आता वेन डीड यू ड्रॉ, आता इथं वेळ दिलाय का, विदाउट अ साऊंड टाइम दाखवतोय का, नाही, म्हणजे इथे होणार नाही. दुसरं हाऊ डीड यू ड्रॉ देम आउट, कुठल्या पद्धत, येस हाऊ डीड यू हे आन्सर आहे. खालचे का नाहीत बघूया. डीड यू ड्रॉ देम आउट, डीड येणार नाहीये, कारण त्याचं कारण आहे इथे बाहेर पाठवलं होतं का असं त्याचं आन्सर होतं, म्हणजे क्वेश्चन तयार होतो. पण इथे त्या पद्धतीने आपल्याला करायचं नाही, कारण त्याचा आन्सर आपल्याला विदाउट अ साऊंड हे येत नाही. इज इट पॉसिबल, इथचा संबंधच येत नाही, कारण टेन्स तुमचा सिंपल पास्ट टेन्स आहे. आता हाऊ डीड यू ड्रॉ देम आउट यामध्ये लक्षात घ्या. सो आय ड्रीव देम आउट विदाउट अ साऊंड असं त्याचा आन्सर होता. आता इथे हाऊ काय झालाय, WH टाईप वर्ड झालाय. त्यानंतर डीड का घेतलंय, प्लस आपण घेतलंय डीड. त्यानंतर काय घेतलंय आपण, सब्जेक्ट घेतलाय. त्यानंतर काय घेतलंय आपण, V1 घेतलाय. V1 म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आणि नंतरचा पार्ट आणि दिलाय क्वेश्चन मार्क, लक्षात घ्या. आणि जेव्हा तुम्ही क्वेश्चन फ्रेम करता त्यावेळेस फक्त आणि फक्त तुम्हाला या स्ट्रक्चरवरती आणि कशावरती लक्ष द्यायचंय, वर्ब फॉर्मवरती. तर क्वेश्चन नंबर 3चा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. हाऊ डीड यू ड्रॉ देम आउट. लक्षात घ्या, मी फक्त क्वेश्चन असा आहे आणि याचं हे आन्सर आहे नाही, मी त्यामागचं एक्सप्लेनेशन देखील सांगतोय. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट. डिपार्चर हॅड बीन डिलेड बिकॉज ऑफ मी. डिपार्चर हॅड बीन डिलेड बिकॉज ऑफ मी. आता यामध्ये देखील आपल्याला काय सांगितलेलं आहे, अंडरलाइन केलेलं. आयडेंटिफाय द करेक्टली फ्रेम्ड क्वेश्चन्स टू गेट द अंडरलाइन पार्ट इन अबोव सेंटेन्स ॲज अन आन्सर. आता बिकॉज ऑफ मी, कुणामुळे, इथे लक्षात घ्यायचं, कुणामुळे पेक्षा काय रिझन दिलेलं. बिकॉज जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा रिझन एक्सपेक्टेड असतं. सो वाय हॅड बीन डिपार्चर डिलेड हे त्याचं आन्सर होतं, कारण व्हाय जो हा जो वर्ड आहे WH टाईप हा कशासाठी यूज केला जातो, त्याचं आपल्याला रिझन मिळण्यासाठी. सो हॅड डिपार्चर बीन डिलेड याचा आन्सर नक्कीच बिकॉज ऑफ मी येत नाही. हॅड डिपार्चर बीन डिलेड येस किंवा नो मध्ये आन्सर येतं त्याचं. वॉज डिपार्चर डिलेड बिकॉज ऑफ मी, बिकॉज ऑफ यू. आता इथे लक्षात घ्या, बिकॉज ऑफ यू इथे घेतलंय म्हणजे आपल्याला आन्सरचा पार्ट यात घेतलाय, हे येणार नाही. हाऊ डीड यू डिलेड, आता इथं डीडही घेतलंय आणि ईडी लावलंय म्हणजे स्ट्रक्चर चुकीचं आहे. आणि यामध्ये हे जे दिलंय डिपार्चर हॅड बीन डिलेड, आता हा जो आहे दिस इज अ पास्ट परफेक्ट टेन्स आहे, त्यामुळे त्याचा टेन्स आणि त्याचं स्ट्रक्चर व्यवस्थित बसलं पाहिजे. म्हणजे क्वेश्चन फ्रेमिंग करताना फार बारकाईनं तुम्हाला बघावं लागेल कुठल्यामध्ये कुठला वर्ब घेतलाय, कुठला WH टाईप वर्ड घेतलाय त्या पद्धतीनं. तर क्वेश्चन नंबर 4चं आन्सर आहे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. मी त्यामागचं लॉजिक देखील सांगितलंय तुम्हाला. क्वेश्चन नंबर 4 आन्सर डी, वाय हॅड बीन डिपार्चर डिलेड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. शी इज अ प्रोफेशनल डान्सर. Identify the correctly framed question to get the underlined part in the above sentence as an answer. आता थोडक्यात सरळ लक्षात येतं आपल्या, अ प्रोफेशनल डान्सर हे जे अंडरलाइन केलंय आपल्याला ह्याचं हे आन्सर आलं पाहिजे, बरोबर. असा क्वेश्चन फ्रेम करायचा. हु इज अ प्रोफेशनल डान्सर. आता ए आन्सर का येणार नाही, कारण आपलं जे आन्सर आपल्याला पाहिजे तेच दिलं यामध्ये. क्वेश्चन करेक्ट आहे पण हा क्वेश्चन आपल्याला जो पाहिजे तो नाहीये. इज शी अ प्रोफेशनल डान्सर, येस नो मध्ये येतं, हे देखील नाही आपल्याला. हु इज शी, यस शी इज अ प्रोफेशनल डान्सर, हे करेक्ट आहे. हाऊ इज शी अ प्रोफेशनल डान्सर हे देखील नाही येऊ शकत, कारण आपल्याला पाहिजे अ प्रोफेशनल डान्सर जे आहे ते आपल्याला आन्सरमध्ये पाहिजे.
म्हणजे क्वेश्चन नंबर 5चा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, दॅट इज हू इज शी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 6 काय, व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 6? Namira has made a call to the doctor. Identify the correctly framed question to get the underlined part in the above sentence as an answer. आता इथे काय दिलंय, नमीरा याला अंडरलाइन केलंय, नमीराला, बरोबर. हॅज मेड अ कॉल टू द डॉक्टर हे क्वेश्चन मध्ये आलं पाहिजे. आणि इथे लक्षात येईल आपल्याला, इथे पर्सन विचारलाय. पर्सन म्हटल्यानंतर आपण कशानं क्वेश्चन तयार करतो नेहमी, दॅट इज ऑफ हू, कोण. आता या ऑप्शनमध्ये जर बघितलं तर एक ऑप्शन आपल्याला दिसतं, हू हॅज मेड अ कॉल टू द डॉक्टर. दिस इज द करेक्ट क्वेश्चन फॉर्म. म्हणजे हॅज नमीरा मेड अ कॉल टू द डॉक्टर. आता नमीरा इथं हॅज नमीरा हे क्वेश्चन बरोबर आहे, पण आपल्याला जे आन्सर द्यायचं आहे नमीरा ते यामध्ये येत नाही. हॅज नमीरा मेड अ कॉल टू द डॉक्टर, येस होऊ शकते. येस नमीरा हॅज मेड, म्हणजे हे येणार नाही आपलं. डीड नमीरा मेक, नाही. क्वेश्चन चुकी, क्वेश्चनचा टेन्स इथं बदललाय. वाय हॅज नमीरा मेड अ कॉल, दिस इज नॉट ऑल्सो. एक लक्षात घ्यायचं, इथे कुठला टेन्स आहे, नमीरा हॅज मेड अ कॉल टू द डॉक्टर. दिस इज अ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. कुठला आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स बघा, इथे हू घेतलाय आपण, त्यानंतर हू हॅज मेड, आपल्याला हूचा आन्सर येतंय नमीरा. नमीरा हॅज मेड अ कॉल टू द डॉक्टर. सो करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 6चं ऑप्शन नंबर ए. तर एक्सप्लेनेशन फार महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 7. द पुअर मॅन शोड ॲक्सेप्टन्स. परत द पुअर मॅन शोड द ॲक्सेप्टन्स, यामध्ये अंडरलाईन केलेलं आयडेंटिफाय द करेक्टली फ्रेम्ड क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट इन द अबोव सेंटेन्स ॲज अन आन्सर. आता द पुअर मॅन, परत इथे कोण, कुणी ॲक्सेप्टन्स शोड कुणी दाखवला आहे, हू शोड ॲक्सेप्टन्स, असाच क्वेश्चन येणार आहे बघा, हू शोड. परत इथे, आता इथे एक लक्षात घ्या, व्हॉट येणारच नाही आहे, डीड न येणार नाही आहे, किंवा हाऊ नाही, कुठल्या मॅनरमध्ये हे येत नाही आहे. आता हू म्हणजे कोण, कोणी, तर तिथे आपलं आन्सर येतं द पुअर मॅन शोड द ॲक्सेप्टन्स. माझं तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट असेल, सगळे WH टाईप जे वर्ड्स आहेत त्याचं काय फंक्शन करतं वाईल फ्रेमिंग द क्वेश्चन, ते सगळ्यांनी बघायचं आहे, म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल आयडेंटिफाय करायला. म्हणजे थोडक्यात काय, टेन्स काय आहे, बरोबर, सेंटेन्सचा टेन्स कुठला आहे आणि WH टाईप कुठलं बसतं, किंवा त्या सिच्युएशनला किंवा जसं क्वेश्चन विचारलाय त्यानुसार कुठला वर्ड तिथे यूज केला जातो. तर क्वेश्चन नंबर 7चा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज हू शोड ॲक्सेप्टन्स. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 8. ही वॉज लेट ड्यू टू रेन. बिकॉज ऑफ रेन, ही वॉज लेट ड्यू टू रेन. सो इथे आन्सर परत रिझन पाहिजे आपल्याला. रिझन, वाय वॉज ही लेट. बघा इथे बाकीचं नाहीच आहे. तुमचं लॉजिक जर डेव्हलप असेल ना, आय एम शुअर दॅट एका रीडिंगमध्ये तुमच्या लक्षात येऊ शकतं. पण एक सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, टेक युअर टाईम टू रीड द क्वेश्चन, टू रीड ऑल द ऑप्शन्स. लक्षात, म्हणजे क्वेश्चन परफेक्ट समजून घ्या. क्वेश्चन समजल्यावर A, B, C आणि D चारही तुम्ही ऑप्शन्स बघा आणि त्यातला परफेक्ट आन्सर कुठले त्याला टिक करायचं आहे, तुम्हाला त्याला डार्क करायचं आहे. ओके, सो यामध्ये कुठला आहे, वाय वॉज ही लेट. आता मी परत तेच सांगतो तुम्हाला, वाय म्हणजे काय, इथं आपल्याला रिझन विचारलंय, वाय वॉज ही लेट, तर लगेच लक्षात येतंय ही वॉज लेट ड्यू टू हेवी रेन. सो क्वेश्चन नंबर 8चा आन्सर आहे ऑप्शन नंबर C, दॅट इज वाय वॉज ही लेट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 9. चूज द करेक्ट क्वेश्चन वर्ड यूज करायचा आहे करेक्ट आपल्याला. माय ग्रँडफादर कांट फाइंड हिज ग्लासेस, डॅश आर दे, व्हॉट आर दे, हाऊ आर दे, व्हेन आर दे. सो करेक्ट आन्सर इज वेअर आर दे. आता एक लक्षात घ्यायचं आहे, इथं प्लेस आपल्याला, माय ग्रँडफादर कांट फाइंड हिज ग्लासेस मिळत नाही, म्हणजे कुठे ठेवलेले, वेअर आर दे. सो परफेक्ट इथं कुठलं बसतं आपलं क्वेश्चन वर्ड, दॅट इज वेअर. क्वेश्चन नंबर 9चा आन्सर आहे ऑप्शन नंबर D. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. चूज द करेक्ट क्वेश्चन वर्ड. परत तसंच आहे, देअर वॉज अ फोन ऑन द फ्लोर, सो आय पिक्ड इट अप अँड आय आस्क्ड हुज फोन इज दिस. व्हॉट फोन इज दिस नाही,
व्हॉट फोन नाही, हुज फोन कुणाचा फोन आहे, हाऊ फोन इज दिस नो, वेअर इज फोन इज दिस हे येणारच नाही, म्हणजे ए येत नाही, सी येत नाही, डी येत नाही. विच इज द करेक्ट आन्सर? ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 10 चा आन्सर आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 11. विच क्वेश्चन वर्ड इज यूज फॉर आस्किंग अबाउट टाइम? वेळ विचारण्यासाठी कुठला WH टाइप वर्ड आपण यूज करतो, म्हणजे क्वेश्चन वर्ड यूज करतो? वेन, हुज, हाऊ, वेअर. लक्षात घ्या, वेन यूज करतो आपण. वेन आपण या वेन यूज केलं तर आपण काय करतोय? वी आर आस्किंग अबाउट टाइम फॅक्टर. हुज म्हणजे कोणाचा, हाऊ म्हणजे कुठल्या पद्धतीनं, इन व्हॉट मॅनर, वेअर म्हणजे प्लेस दाखवते. लक्षात घ्या, या क्वेश्चनमधनं वेगवेगळे क्वेश्चन्स तुम्हाला तयार होऊ शकतात. तर क्वेश्चन नंबर 11 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, वेन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 12 इज ऑन द स्क्रीन. आय मेट ही इन द मॉर्निंग. In the morning. Identify the correctly framed question to get the underlined part in the above sentence as an answer. आता how did you make tea कुठल्या पद्धतीनं विचारलंय का? नाही, म्हणजे ए ऑप्शन होत नाही. त्यानंतर did you make tea in the morning? Yes, this is the answer. कसं सांगतोय? When did you make? Did you make? No, this is not even. B is not the answer. Did you make tea? येस नो मध्ये आन्सर येतंय, हे येत नाही आपल्याला. इन द मॉर्निंग आपलं कशामध्ये पाहिजे? दिस शुड बी इन द आन्सर. डी आणि सी आणि डी ऑप्शन बघूया. वेन डिड यू मेक टी? इन द मॉर्निंग. टाइम विचारलाय ना, वेन न सुरुवात करावी लागेल आणि डी तर येणारच नाही. डिड आय मेक टी इन द मॉर्निंग? इन द मॉर्निंग ज्या ज्या क्वेश्चन मध्ये दिसतं इथं ते आन्सर मध्ये येणार नाही, म्हणजे बी आणि डी गेलं. त्यामध्ये ए आणि सी मध्ये बघायचं होतं. हाऊ म्हटलं तर मॅनर दिलेला नाहीये, त्यामुळे चालणार नाही. सी करेक्ट आहे. वेन डिड यू मेक टी? आता डिड यू मेक का आलेला आहे? तर आय मेड टी हा जो आहे दिस इज सिंपल पास्ट टेन्स. दिस इज सिंपल पास्ट टेन्स. सो हे लक्षात घ्यायचं आहे सगळ्यांनी. त्यामुळे क्वेश्चन नंबर 12 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. वेन डिड यू मेक टी? तुमचा आन्सर येईल मग आय मेड टी इन द मॉर्निंग. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 13. इट वॉज जस्ट 60 रुपीज पर मंथ. जस्ट 60 रुपीज पर मंथ. आता इथे काय दिलंय? आयडेंटिफाय द करेक्टली फ्रेम्ड क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट इन द अबोव सेंटेन्स ॲज अन आन्सर. म्हणजे जस्ट 60 रुपीज पर मंथ हे आन्सर आलं पाहिजे. एक लक्षात घ्यायचं, दिस इज सिंपल पास्ट टेन्स. इट वॉज आलेला आहे. आता इथे बघूया, कॉस्ट विचारली. कॉस्ट लक्षात घ्या, कॉस्ट दिलेली. इट वॉज जस्ट, इथे कॉस्ट दिलेली म्हणजे काय? हाऊ मच. पहिलंच आन्सर आहे बघा त्याचं. हाऊ मच वॉज इट? इट वॉज जस्ट 60 रुपीज पर मंथ. वॉज इट हे येणार नाही, हे देखील येणार नाही, कारण आन्सरचा पार्ट यामध्ये दिसतोय आपल्या. आणि नन ऑफ द अबोव हे तर आन्सर येणारच नाही. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 13 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, हाऊ मच वॉज इट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 14. द रेस्टॉरंट ऑफर्स द फ्री मील टू ऑर्फन्स. द रेस्टॉरंट ऑफर्स द फ्री मील टू ऑर्फन्स. आता आपण ऑप्शन्स बघूया. आयडेंटिफाय द करेक्टली फ्रेम्ड क्वेश्चन्स टू गेट द अंडरलाइन पार्ट इन द अबोव सेंटेन्स ॲज अन आन्सर. म्हणजे द फ्री मील टू ऑर्फन्स हे आन्सर आलं पाहिजे, असा क्वेश्चन आपल्याला फ्रेम करायचा आहे. द रेस्टॉरंट ऑफर्स म्हटलंय म्हणून हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. तर याचं आपण बघूयात कुठल्या पद्धतीनं होतं. वेन डाज? नो, वेन येणार नाही, कारण क्वेश्चन आपल्या इथे टाइम विचारलेला नाही. सी देखील वेन डाज? नो, सेम दिसतं इथे. ओके, लेट इट बी, नो प्रॉब्लेम. आता समजा मी तर इथे डचच्या ऐवजी डीड केलं तरी त्याचा आपल्याला ऑप्शन येतच नाही आहे. दिस इज नॉट द करेक्ट ऑप्शन. डज द रेस्टॉरंट ऑफर द फ्री मील टू ऑर्फन्स? नो, इथे काय येते लक्षात घ्या, द फ्री मील टू ऑर्फन्स हे आपल्याला आन्सर आलं पाहिजे, पण इथे क्वेश्चनमध्ये आलं म्हणून बी देखील होत नाही. तर डी बघूया. व्हॉट डज द रेस्टॉरंट ऑफर? याचा आन्सर करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 14 चा आन्सर आहे ऑप्शन डी. व्हॉट डज काय ऑफर करते? आता इथे एक लक्षात घ्यायचंय, डज का घेतलंय, कारण इथे जे ऑफर आहे त्या ऑफरला एस लागलेला आहे आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण जेव्हा क्वेश्चन, आता एक लक्षात घ्या, द रेस्टॉरंट हे जे आहे दिस इज सिंग्युलर. सिंग्युलर बरेचसे आस्पेक्ट आपल्याला बघावे लागतात. व्हॉट डज द रेस्टॉरंट, हे द रेस्टॉरंट हे सिंग्युलर आहे म्हणून इथे यस किंवा यस लागतं, म्हणून डू आहे, याला डज लागणारच. सो व्हॉट डज द रेस्टॉरंट ऑफर? सो क्वेश्चन नंबर 14 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, व्हॉट डज द रेस्टॉरंट ऑफर.
नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 15. द एंड रिझल्ट इज अन एंटायरली अरोमॅटिक डिश. आता इथे काय आहे, आयडेंटिफाय द करेक्टली फ्रेम्ड क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट इन द अबोव सेंटेन्स ॲज अन आन्सर. आता इथे अन एंटायरली अरोमॅटिक डिश हे आन्सर आलं पाहिजे. सर इथे बघूया आपण काय आहे. व्हॉट वॉज द एंड रिझल्ट हे येणार नाही, व्हॉटनंच सुरुवात होणार आहे आपली. व्हॉट वॉज आलेलं आहे आपल्याला इथे वॉज, कारण इथे टेन्स बघा कुठला आहे. व्हॉट इज द एंड रिझल्ट, दिस इज द करेक्ट आन्सर. व्हॉट विल हे देखील येणार नाही. व्हॉट कॅन बी नो हे देखील येणार नाही. टेन्स चेंज करायचा नाही. टेन्स जसा दिलाय ना तुम्हाला त्याच्याच पद्धतीनं तुम्हाला क्वेश्चन फ्रेम करायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 15चा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. व्हॉट इज द एंड रिझल्ट. व्हॉट इज द एंड रिझल्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 16. सुपरस्टिशन्स ऑफ व्हेरियस काइंड आर प्रिव्हेलंट अमंग द मासेस. आता बघा इथे काय दिलेलं आहे. आयडेंटिफाय द करेक्टली फ्रेम्ड क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट इन द अबोव सेंटेन्स ॲज अन आन्सर. सुपरस्टिशन्स ऑफ व्हेरियस काइंड आर प्रिव्हेलंट. आता परत इथे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आता इथे बघूया आपण. आर द सुपरस्टिशन्स प्रिव्हेलंट अमंग द मासेस हे देखील येणार नाही. सुपरस्टिशन आपलं क्वेश्चनमध्ये यायला नको. आर द सुपरस्टिशन्स प्रिव्हेलंट अमंग द मासेस हे देखील येणार नाही. सुरुवात बघा. व्हॉट इथे व्हॉटनं सुरुवात होणार आहे आपलं. व्हॉट आर प्रिव्हेलंट, काय प्रिव्हेलंट आहे. व्हॉट आर प्रिव्हेलंट अमंग द मासेस, सी इज द करेक्ट आन्सर. डी देखील होणार नाही. व्हॉट डीड प्रिव्हेलंट, नो, दिस कॅनॉट बी द करेक्ट क्वेश्चन. सो करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 16चा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. व्हॉट आर प्रिव्हेलंट अमंग द मासेस. होप स्टुडंट्स सगळे तुम्हाला क्वेश्चन्स अतिशय महत्त्वाचे आहेत. सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या, एक्सप्लेनेशन समजून घ्या, म्हणजे या पद्धतीचा कुठला जरी क्वेश्चन आला तर तुम्हाला तो सॉल्व्ह करता येईल. क्वेश्चन नंबर 17. वी हॅव इनहेरिटेड अ वास्ट बॉडी ऑफ बिलीफ. वी हॅव इनहेरिटेड अ वास्ट बॉडी ऑफ बिलीफ. आयडेंटिफाय द करेक्टली फ्रेम्ड क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट इन द अबोव सेंटेन्स ॲज अन आन्सर. आन्सर आलं पाहिजे ते. ओके, तर वी हॅव इनहेरिटेड. व्हॉट हॅव वी इनहेरिटेड. लक्षात घ्या, असंच क्वेश्चनचं आन्सर, क्वेश्चन त्याचं आपला क्वेश्चन तयार होतो. व्हॉट हॅव वी इनहेरिटेड म्हणजे ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. बी का नाही. व्हॉट इज द एंड रिझल्ट हे तर नाहीच, याचा आणि याचा संबंधच नाही. हॅव वी इनहेरिटेड अ वॉस्ट. सो हॅव वी इनहेरिटेड अ वॉस्ट. आता अ वॉस्ट बॉडी ऑफ बिलीफ इथे नको आपल्याला. इथे आपल्याला जे आन्सर पाहिजे ते क्वेश्चनमध्ये आलेलं आहे. ऑल द अबोव आर करेक्ट हे तर येणार नाही. व्हॉट हॅव वी इनहेरिटेड लक्षात घ्यायचं आहे. व्हॉट म्हणजे काय, काय म्हणजे इथे एक लक्षात घ्यायचं. दिस इज व्हॉट वी हॅव इनहेरिटेड. कुठला टेन्स आहे. दिस इज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. कुठला टेन्स आहे. दिस इज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मग प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा आपल्याला क्वेश्चन तयार करायचा असेल तर कुठल्या पद्धतीने बघा. इथे घेतलाय WH टाईप वर्ड, प्लस घेतलाय हॅव, त्यानंतर घेतलंय प्लस काय घेतलंय आपण सब्जेक्ट घेतलाय आणि त्यानंतर वर्ब घेतलेलं आहे. दिस इज V3. ओके, सो क्वेश्चन नंबर 17चा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. व्हॉट हॅव वी इनहेरिटेड. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 18. माय सिस्टर वेंट बाय ट्रेन टू बांगलादेश. हाऊ डज माय सिस्टर गो टू बांगलादेश. क्वेश्चन समजून घ्या. आयडेंटिफाय द करेक्टली फ्रेम क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट ॲज द आन्सर. म्हणजे बाय ट्रेन हे आपलं आन्सर आलं पाहिजे असा क्वेश्चन आपल्याला फ्रेम करायचा आहे. ऑप्शन ए. हाऊ डज माय सिस्टर गो टू बांगलादेश. हाऊ, इन व्हॉट मॅनर. त्यानंतर हाऊ डीड माय सिस्टर गो टू बांगलादेश. व्हेन डीड माय सिस्टर गो टू बांगलादेश. आणि वेअर डीड माय सिस्टर गो टू वेअर डीड माय सिस्टर गो बाय ट्रेन हे येणार नाही, कारण बाय ट्रेन आपल्याला आन्सर पाहिजे. वेन आपल्याला दिलंय का कधी वेळ दाखवायची काय ते नाही. म्हणजे आपला आन्सर जे आहे हे एकतर ए आहे आणि बी आहे. आता ए आहे का बी आहे याच्यावरून ओळखायचं. तर इथे कुठला आहे. दिस इज सिम्पल पास्ट टेन्स. वेंट म्हणजे आपल्याला डीड आलं पाहिजे आपल्या फॉर्म क्वेश्चनमध्ये. आता इथे डज आहे म्हणजे ए ऑप्शन नाही तर करेक्ट आहे. हाऊ डीड माय सिस्टर गो टू बांगलादेश. My sister went by train to Bangladesh. Okay, so this is the correct answer. तर क्वेश्चन नंबर 18चा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. हाऊ डीड माय सिस्टर गो टू बांगलादेश. हाऊ मीन्स इन व्हॉट मॅनर, कशा पद्धतीने, कशानंतर बाय ट्रेननं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 19. द सायंटिफिक स्पिरिट डिमांड्स अ रिलेंटलेस क्वेस्ट फॉर ट्रूथ.
द सायंटिफिक स्पिरिट डिमांड्स अ रिलेंटलेस क्वेस्ट फॉर ट्रूथ. आता इथे दिलं आहे आयडेंटिफाय द करेक्टली फ्रेम्ड क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट इन द अबोव सेंटेन्स ॲज अन आन्सर. आता द सायंटिफिक हे आपलं आन्सर आलं पाहिजे असा क्वेश्चन तयार करायचा आहे. डिमांड्स इथं दिसतंय म्हणजे हा कुठला आहे स्पिरिट डिमांड्स हा आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. दिस इज सिंपल प्रेझेंट टेन्स. टेन्स का सांगतोय त्यानुसारच फ्रेम करायचं आहे क्वेश्चन. व्हॉट डज सायंटिफिक स्पिरिट डिमांड. सायंटिफिक स्पिरिट डिमांड काय इथे येणार नाही कारण आपला आन्सर जे पाहिजे तेच इथं क्वेश्चनमध्ये आलंय. हाऊ डज द सायंटिफिक स्पिरिट डिमांड हे देखील येणार नाही. त्यानंतर वेन डीड द सायंटिफिक स्पिरिट डिमांड टाइम फॅक्टर विचारला जा नाहीच. त्यानंतर हुज स्पिरिट डिमांड्स अ रिलेंटलेस क्वेस्ट फॉर ट्रूथ. तर हुज म्हणजे कुणाचा द सायंटिफिक स्पिरिट. हुज मीन्स द सायंटिफिक स्पिरिट. विच स्पिरिट नो इथे देखील आपल्याला थोडं चेंज करावं लागेल बघा. हुज देखील येणार नाही इथे. विच स्पिरिट विच करायचं इथं विच स्पिरिट लक्षात घ्या थोडा चेंज सांगितलाय तुम्हाला. विच स्पिरिट डिमांड्स अ रिलेंटलेस क्वेस्ट फॉर ट्रूथ. क्वेश्चन नंबर 19 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. मी त्यातला चेंज करून सांगितलाय तुम्हाला. हुज तिथे येणार नाही. विच स्पिरिट डिमांड तर सायंटिफिक द सायंटिफिक येणार. विच स्पिरिट डिमांड्स अ रिलेंटलेस क्वेस्ट फॉर ट्रूथ. तर क्वेश्चन नंबर 19 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. तुम्हाला करेक्शन करून सांगितले मी त्यामध्ये. सो यू नीड टू अंडरस्टँड. सगळं टाईप केलेलं असतं PPT मध्ये त्यामुळे एखाद्या ठिकाणी टायपिंग मिस्टेक होऊ शकते. दॅट्स इट. सो क्वेश्चन नंबर 19 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. दॅट इज विच स्पिरिट डिमांड्स अ रिलेंटलेस क्वेस्ट फॉर ट्रूथ. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 20. दिस इज द लास्ट क्वेश्चन. विच क्वेश्चन वर्ड इज यूज फॉर आस्किंग रिझन. येस रिझन कुठला क्वेश्चन वर्ड यूज केला जातो WH टाईप वर्ड. वेन हा टायमिंगसाठी. हुज कोणाचं ज्याला म्हणतो आपण वेअर प्लेस. तर एकच उरला दॅट इज वाय. वाय जेव्हा आपण क्वेश्चन विचारतो वी आर आस्किंग फॉर द रिझन. सो क्वेश्चन नंबर 20 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी दॅट इज वाय. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत अतिशय महत्त्वाचे असे क्वेश्चन्स 11वीच्या ॲडमिशनसाठी जी CET होणार आहे त्या संबंधित अतिशय महत्त्वाचे आहेत. सो डू नॉट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. Make sure that you have pressed bell icon to stay tuned with me. Thank you so much.